बऱ्याचदा उपास असला तर साबुदाणा वगैरे भिजवायचा राहून जातो आणि काय बनवावं ते पटकन सुचत नाही आणि कधी बटाटा उकडून त्याचं काहीतरी बनवायचं देखील कंटाळा येतो. पटकन काहीतरी झटपट बनवावं असं वाटतं, तेव्हा तुम्ही हा सिंपल असा बटाटा बनवू शकता. नमस्कार मंडळी, ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या रेसिपीच्या जगात मी तेजस्वी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण पाहतोय बटाटा न उकडता बटाट्याची उपासासाठी भाजी कशी बनवायची. ते अगदी सोपे, अगदी 3 ते 4 इन्ग्रेडियंट्स मध्ये ही भाजी तयार होती. चला तर मग साहित्य पाहू. सर्वात आधी मी इथे घेतलेले आहेत 3 मीडियम साईजचे बटाटे साल काढून अशा पद्धतीने चिरून घेतलेत. त्यानंतर घेतलेले आहे 5 ते 6 चमचे शेंगदाण्याचा कूट आणि 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून. आता तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता. आता त्यानंतर एका कढईमध्ये तूप घालून घेते मी 1 चमचा साजूक तूप. आता हे साजूक तूप घरी बनवले याची रेसिपी हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. त्यानंतर आता मी या साजूक तुपामध्ये घालणार आहे हिरव्या मिरच्या. आता तुम्ही तुपाच्या ऐवजी शेंगदाणे तेल देखील वापरू शकता. तुम्ही उपासाला जे तेल खाता ते देखील वापरू शकता. आता हे साजूक तुपामध्ये आपल्याला मिरच्या 1 ते 1.5 मिनटं छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत. खूप पटकन हे बटाटा बनवून तयार होतो, जास्त वेळ देखील लागत नाही. आता 1 ते 1.5 मिनटं झाले तर मिरच्या छान भाजल्या गेल्यात. त्यात आता मी घालणार आहे जो बटाटा आपण साल काढून पाण्यामध्ये ठेवला होता, तो पाणी काढून घेतले आणि त्यातला बटाटा मी इकडे कढईमध्ये घालून घेतलेला आहे. आता मिरच्या आणि बटाटा छान एकत्र करून आपल्याला परतून घ्यायचा आहे. 2 मिनटं हा बटाटा छान असा गॅसवरती परतून घेतल्यानंतर मी आता या बटाट्यावरती झाकण ठेवून घेणार आहे. कोणतंही पूर्ण असं बसेल असं झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 6 मिनटं हा बटाटा आपल्याला शिजून घ्यायचा आहे. आणि बटाट्यावरती झाकण ठेवल्यानंतर आपल्याला 1 ते 2 मिनटानंतर झाकण काढून पुन्हा एकदा मध्ये मिक्स करून घ्यायचा, जेणेकरून बटाटा खाली लागणार नाही आणि करपणार देखील नाही. मी असं 1 ते 2 वेळा हा बटाट्यावरचं झाकण काढून बटाटा परतून पुन्हा झाकण ठेवून घेतलेलं आहे. आता 5 ते 6 मिनटं झालेले आहे. बटाटा छान असा भाजला गेला आहे. त्यानंतर आता मी यामध्ये घालत आहे चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा एकत्र करून घेत आहे. मीठ छान एकत्र केलं की जो शेंगदाण्याचा कूट घेतला होता तो यामध्ये घालून घेत आहे. आता शेंगदाण्याचा कूट बनवून 2 ते 3 मिनटं छान स्टोअर कसा करायचा याची रेसिपी देखील मी आधी अपलोड केली आहे. पूर्ण डिटेल रेसिपी आहे, तर त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर नक्की चेक करा. आता शेंगदाण्याचा कूट देखील छान एकत्र करून आपल्याला हा बटाटा 2 ते 3 मिनटं मंद आचेवरती परतून घ्यायचा आहे. बटाटा छान असा शिजला गेलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि झटपट अशी झणझणीत बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही ही भाजी उपासाच्या भाकरी देखील सोबत देखील खाऊ शकता. त्याचबरोबर असा सुक्का देखील बटाटा खायला खूप छान लागतो. तुम्हाला जर ही आजच्या या उपासाच्या बटाट्याची भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.